किरण शिंदे, तात्या घुले, मनसूर पटेल, आप्पासाहेब राख, राजीव जाधव, अनुरोध सानप, अण्णासाहेब भोसले, महेंद्र गर्जे, जे नावं नाही लिहिली ते आता बघायचे. मी त्यांना माझ्या PA ला सांगितलं ना लोकलचे नावं लिहित राहा, जे माझ्याबरोबर मला माहीत आहे ते नावं नको लिहू, पण ते आपले लोक कुठेतरी अशा कोपऱ्यात शोधावं लागेल मला आता कुठे कुठे आपले म्हणजे पक्षाचे, पुन्हा तुम्हाला वाटायचं आपले म्हणजे काय. तर मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेली वडीलधारी मंडळी, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर टोप्या धोतर आहेत ते सगळे वडीलधारी मंडळी, ज्या माझ्या माता भगिनी माय माऊली एवढ्या संख्येने आलेल्या, आणि माझे युवा बांधव, मी सर्वप्रथम धस अण्णांच्या भाषणाचं ऐकत होते. त्याच्यात मला एक वाक्य परत परत आठवत होतं आणि परत परत ऐकायला येत होतं. मी हात जोडून पाया पडून मतदान मागतो. हे या वर्षीचा त्यांचा या इलेक्शनचं दिसतंय मला, हात जोडून पाया पडून. आता कोणी कोणासाठी हात जोडणं, पाया पडणं ही वेळ. आवाज वाढव रे, मागेपर्यंत आवाज जाईना, वाढवा आवाज, आवाज आवाज. हा, कोणी कोणासमोर हात जोडून पाया पडून मतदान मागण्याची वेळ आपल्यावर आली नाही अण्णा, पण तुम्ही हा दाखवला मनाचा मोठेपणा की पंकजाताईंना निवडून द्या. याला आताची परिस्थिती कारण आहे. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये हे बाकीचे इफेक्ट बदलू नका, एको नको. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये नम्रपणे मतदान मागितलंच पाहिजे. आलेरावी करून स्वतःचाच मला पहा फुलं वाहा करून राजकारण करता येत नाही. मी म्हणजे सर्वे सर्वा असं कधीही कुणाला वाटू शकत नाही. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देखील वाटत नाही. जेव्हा त्यांना वाटतं एखादा क्षण येतो तेव्हा ते अगदी गरीब कर्मचारी मजुरांच्या सुद्धा पायांना अभिषेक करून त्यांचे पाय धुवून ते साफ करतात, एक सेवाभाव दाखवतात. जेव्हा त्यांना वाटतं की मी प्रभू रामाची प्रतिष्ठापना करणार आहे, तर प्रभू रामाची प्रतिष्ठापना करण्याचं म्हणजे काय, तर राज्याभिषेक करताना रामाला जे एखाद्या राजाला पथ्य असतात त्याला काय उपवास काय करावं लागतं, ते पवित्र स्वतःला करावं लागतं. तसंच रामाच्या एवढ्या पवित्र प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी 9 दिवस उपवास केले. आज या लोकशाहीमध्ये दादागिरी करून आपल्याला काही मिळवता येत नाही. हात जोडून आणि पाया पडूनच मागावं लागतं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसापेक्षा मोठा देश आणि देशाला संविधान हे सर्वात प्रथम आणि महत्वाचं ठरवलेलं आहे. मला या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मत मागताय? तुम्ही मला मत मागताय पंकजा गोपीनाथ मुंडे. मला मत मागण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत, नेते उभे आहेत. पण मला मत मागायला काय अडचण आहे तुमच्या समोर? मी प्रत्येकाला विचारते की उमेदवार पसंतीला पडलाय का उमेदवारात काही खोट आहे? म्हणजे मी माझ्यामध्ये असं काही अवगुण आहे का जेणेकरून तुम्हाला वाटतं अरे 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 त्यांना उमेदवारी का दिली? वाटतं का असं काही अवगुण आहे, काही अडचण आहे, काही नकारात्मक आहे, कुणाची खोडी काढली, कुणाचं वाईट केलं, कुणाला त्रास दिला, असं काही आहे का? बोला ना. मग अशी काय करायला? आम्ही उपाशी फिरायलो सकाळपासून, नाही तर मी हो समजीन ना. मग माझ्यात काही अवगुण नाही, काही खोट नाही. उमेदवार पक्का चांगला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी शंका आहे का कुणाच्या मनात? आहे का कुणाच्या? नाही. मग माझं मत प्रधानमंत्र्याला असं वाटत असेल कुणाला तर त्यांना ही संधी आहे ना रे. तुम्ही हे मत मला करत नसून डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करताय असं सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी राजकारणात आता फिरते. राजकारण नॅशनल लेवलला जावं, इंटरनॅशनल लेवलला जावं असं वाटत असतं प्रत्येकाला. पण आमच्या बीड जिल्ह्यात राजकारण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला जात नाही. ते इंटरनॅशनल पद्धतीने लोकलच येतं.
येतं की नाही? आता तुम्हाला काय करायचंय? आम्ही म्हणालो बाबा खूप छाती फोडून, अरे असं झाला, सॅटेलाइट टाकले, अग्निवीर टाकला, ते सीएचं म्हणजे आता इतकं सोशल मीडिया झालाय. मग आम्ही म्हणलं अरे कोण 10वी 12वी नापास माणसं लिहितात रे, हे काही अभ्यासच नाही त्याला. हे अशा पद्धतीने प्रचार करून उपयोग नाही. या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ शकते ह्याचा तुम्हाला म्हणतो. कारण माणूस एवढा निस्वार्थी झाला नाही, माणूस एवढा मोठा झाला नाही. अरे तो एवढा विचार करत नाही की जशाचं काय चाललंय, तो म्हणतोय माझं काय. चला मग आपण तुमच्यावर बोलू, आपण बीड जिल्ह्यावर बोलू. मी उमेदवार म्हणून तुम्हाला काय देऊ शकते ह्याच्यावर बोलू. आता समजा तुमच्याकडे एखादी बँक आहे आणि त्या बँकेत तुम्हाला कर्ज द्यायचंय कुणाला, किंवा तुम्हाला कर्ज करायचंय, तुम्ही एक फाईल करता, बरोबर आहे. ती फाईल दिल्यावर तुम्ही ती बँकेत देता आणि बँकेत दिल्यानंतर ते तपासतात तुमचं रेकॉर्ड, बरोबर आहे. साधं हजार नाही, 1 लाख 1.5 लाखाचं जरी लोन घ्यायचं असेल, 1000 1.5 जरी हप्ता असेल, तर तुमचं रेकॉर्ड तपासलं जातं, बरोबर आहे. मी तुम्हाला मत मागायला सर्वश्रेष्ठ दान, तर माझंही रेकॉर्ड तपासलं जायला पाहिजे की नाही. मग चला आपण माझं रेकॉर्ड तपासू. काय माझं रेकॉर्ड? मी परळीमध्ये आमदार म्हणून सुरुवात केली, मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. माझं रेकॉर्ड असं आहे की सगळ्यात जास्त या देशामध्ये कोणी जर शौचालय बांधून या माझ्या माय माऊलींना कुचंबनेतून मुक्त केलं असेल तर ते महाराष्ट्राचा ग्रामीण विकास विभाग होता. अव्वल दर्जाचं काम झालं, राष्ट्रपतीतर्फे पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाला, आमचं कौतुक झालं. हे तुमच्या पालकमंत्र्यांनी केलं, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा नंबर सुद्धा अव्वल झालेला. त्याचबरोबर विमा, एवढा प्रचंड दुष्काळ होता, इतक्या अडचणी होत्या, आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हवालदिल झालेल्या दिलासा द्यायचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असेल, तर या शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे. या भावनेनी रात्र दिवस एक करून मी, आमच्या कलेक्टरांनी, सगळ्या टीमनी विम्याचं काम केलं. आला का नाही विमा तुम्हाला? बक्कळ 992 कोटी विमा या बीड जिल्ह्याला तेव्हा आला, आणि 5 वर्ष अनुदान विमा. सुरेश दसांच्या भाषेत टॉंग 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 तुमचा मोबाईल वाजतच होता की नाही? मग हे सगळं काम आता यायला का? विमा यायला का? काय झालंय तुम्हाला? धरून आणलंय का कोणी? आता यायलाय का विमा? का काय आहे ना? सरकार जागेवर आहे, मंत्री आहेत, सगळं जागेवर आहे ना, पण ज्याच्या पोटातून तुमच्याविषयी पीडा वाटते ती तुमची लेख तिथे नाही. मी जेव्हा बीड जिल्ह्याचं काम केलं तर एखादी गृहिणी जसा घर आवरते आणि सावरते तसा मी बीड जिल्हा आवरा आणि सावरायचा प्रयत्न केला. एवढे मोठे रती महारथी नेते एकत्र घेऊन काम केलं, पण कधीच कुणाविषयी माझ्या मनात तक्रार नाही, माझी त्यांची तू मी नाही, भांडण नाही, स्टेटमेंट नाही, भानगड नाही, काय नाही. चांगलं संसार या बीड जिल्ह्यात केलं. असं म्हणतात की रामराज्य खूप चांगलं होतं, 5,500 वर्षापूर्वी होतं, आणि त्याच्यानंतर जर कुणाचं राज्य असं होतं जिथे महिलेला सन्मान होता आणि जनतेचाच आदर व्हायचा, ते आमच्या छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. त्याच्यानंतर आता जर कोणतं राज्य असेल तर या भारतामध्ये आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे राज्य होतं ते आहे. कारण इथे महिलेला सन्मान आहे, इथे शेतकऱ्याला गरीबाला न्याय आहे, इथे गरीब माणसाला स्वतःचं पक्क घर असावं, त्याच्या घरामध्ये नळाने पाणी जावं, त्याच्या माता भगिनीला रोजगार मिळावा, अपंग असेल तर त्याला सहकार्य मिळावं, त्याच्या घरातला प्रत्येक माणूस आयुष्यमान व्हावा याच्यासाठी त्याला विम्याची योजना मिळावी. या सगळ्या गोष्टींची काळजी प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्हाला वाटतं काय सरकार चालवणं एवढं सोपं आहे? याच्यामध्ये म्हातारे जुने माणसं आहेत ना? सांगा, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, का हो कधी बीड जिल्हा दिसला नाही नॅशनल हायवे करण्यासाठी? का कोणता स्टेट हायवे मोठे मोठे मुंडे साहेबांनी आणलं होतं मला वाटतं अण्णा तेव्हा? का मोठे कुठले रस्ते कुठले प्रकल्प आमच्या बीड जिल्ह्यात आले? बीड जिल्ह्यात येतात सर्व नेते, पण फक्त बीड जिल्ह्याच्या निवडणुका आल्यावर या जिल्ह्यामधलं मतदान हडपण्यासाठी, हो मी म्हणते हडपण्यासाठी. कारण
तुम्ही हडपता, जेव्हा तुम्ही काही नाही देता घेता. आता जर तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात, तुम्ही पैसे घेता आणि भाजी घेता. तुम्ही साडीच्या दुकानात गेलात तर पैसे देता आणि साडी घेता. पण तुम्ही नुसतं घेत असाल तर त्याला हडपणं म्हणता. तुम्ही फक्त माझ्या बीड जिल्ह्याच्या जनतेला जातीपातीच्या भिंती उभ्या करून तुम्ही फक्त घेत आलात ते मतदान. आणि जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा उद्योग तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा एअरपोर्ट तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा रेल्वे तुमच्या जिल्ह्यात, रोजगार तुमच्या जिल्ह्यात, मोठ्या मोठ्या उद्योग, माझ्या रोजगाराच्या संधी तुम्ही हुकवल्या. आणि माझ्या बीड जिल्ह्याला फक्त मतदानाच्या वेळी तुम्ही लोक आला. या लोकांना आता या जिल्ह्यामध्ये प्रवेश करून देऊ नका. 5 वर्ष मी कारभार सांगून तुम्हाला मतदान मागते, हवेमध्ये मतदान मागत नाही. हा सूर्य आणि हा चैत्र तसा विकास तुम्हाला दाखवते. सुरेश अण्णा 25-30 वर्ष राजकारणात आहेत. या 25-30 वर्ष राजकारणात त्यांनी किती प्रश्न मांडले असतील विधानसभेमध्ये, कितीतरी मागण्या केल्या असतील विधानसभेमध्ये, कितीतरी रस्ते मागितले असतील, नाल्या मागितल्या असतील, काय मागितलं असेल. पण का फक्त 2014 ते 19 मध्ये करोडो रुपयाचे रस्ते तुमच्या आष्टी मतदारसंघात झाले? का फक्त 2019 ते 2014 ते 19 मध्ये 25-15 नावाचा निधी असतो तुम्हाला माहित झालं का? 2014 ते 19 मध्ये या गावात वाडी वस्त्यात आणण्यापर्यंत रस्ता झाला कारण देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि तुमची लेखच पालकमंत्री होती म्हणून हे सगळं. ही संधी मी तुम्हाला मागते. ते दुःख सांगून नाही मागत, मुंडे साहेबांच्या जाण्याचा विषय घेऊन मागत नाही. मी ही संधी तुम्हाला मागते ती माझ्या विकासाचा दृष्टिकोन तुम्ही स्वतः अनुभवलाय म्हणून मागते. माझा काहीच नाही मुद्दा. काय मुद्दा आहे? समोरच्या व्यक्तीला पण कुठं निवडणूक जिंकण्यासाठी लढायची? सुरेश अण्णांनाच माहिती आहे, त्यांचेच मित्र आहेत ते, माहिती आहे त्यांना सगळे स्वभाव. मित्राला सगळे माहित असते सिक्रेट. त्यांना माहिती ते निवडणूक लढण्यासाठी लढतायत, जिंकण्यासाठी नाही लढत आहे. कारण त्यांनी आधीच म्हणले पहिलेच पत्रकार परिषदेमध्ये की मी माजलगाव मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. म्हणजे त्यांनी लोकसभेतली हार स्वीकारली आहे. त्यांना स्वतःलाच हरायचंय. त्यांना स्वतःला जिंकण्याची मानसिकता नसताना त्यांना जिंकवतोय कोण हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. त्यांना जिंकवतोय अपप्रचार, जिंकवतच नाहीये. त्यांना थोडं तरी मताकडे नेतोय कोण, त्यांना कोण त्यांच्यासाठी उभं राहतंय. तर या जिल्ह्यामध्ये जे सुरेश अण्णांना मानणारे लोक आहेत ते उभे राहत नाहीत, जे धोंडे साहेबांना मानणारे ते लोक उभे राहत नाहीत, आमच्या आबूला मानणारे लोक उभे राहत नाहीत, आणि पंकजा मुंडेला मानणारे लोक उभे राहत नाहीत. ज्यांना फक्त विरोध करता येतो, ज्यांना नकारात्मक मतदान करता येतं तेच उभे राहतात. अहो मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर बिनविरोध निवडणूक लढण्याचा यांनी घोषणा केली आणि कॅन्डिडेट उभा झाल्यावर सुद्धा त्याला 1.5-2 लाख मतं पडलेली आहेत. ही मानसिकता प्रत्येक ठिकाणी नाही पण आमच्या बीड जिल्ह्यात जरूर आहे. 15-20 वर्ष जेव्हा एखादा नेता मोठा होतो तेव्हाच तो जिल्हा मोठा होत असतो. आपला जिल्हा मोठा झाला तेव्हा मी तुमच्या त्या मोठेपणामध्ये थोडा तरी वाटा उचलला आहे याच्यावर तुमचा विश्वास असेल तर जरूर तुम्ही मला 13 तारखेला मतदान करा. मला आता सगळे समाज पाठिंबा देत आहेत. कोणी धनगर समाजाचा पाठिंबा येतोय, कुठे बंजारा समाज पाठिंबा देतोय, कुठे 12 बलुतेदार देत आहेत, कुठे नाभिक येत आहेत, कुठे परीट येत आहेत, कुठे सुतार येत आहे, कुठे लोहार येत आहे, कुठे चर्मकार येत आहेत आणि मराठा समाजाच्या विविध संघटना देखील पाठिंबा देत आहेत. मला ते म्हणले ताई तुमच्या सगळ्या समाजाच्या बैठका व्हायला मग आमची बैठक घ्या ना. मी म्हणलं ठीक आहे घेऊ. मी त्यांची बैठक घेतली. मला मुस्लिम समाजाची लोक आले आबूबाई, ते म्हणले ताई आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय. मी म्हणलं कसं काय मतदान करायचंय? मला तर करे मुंडे साहेब की बेटी है, आपल्यावर आमचा विश्वास. अहो या मानूरमध्ये मुस्लिम समाजाने गोपीनाथ गड बांधलाय छोटा, मुस्लिम समाजाने नाही बांधलाय, मानूरच्या लोकांनी बांधलाय. त्याच्यावर जाऊन मुस्लिम समाजाने शपथ घेतली की आम्ही पंकजा मुंडेलाच मतदान करणार. हे का होतंय असं वाटतंय? हे का होतंय? कारण ह्या विकासावर विश्वास आहे. त्यांना भीती घातली लोकांना, मुस्लिम समाजाला. अरे बापरे मोदी से डरो, मोदी से डरो. क्यों डरो भाई मोदी से? ये 10 वर्ष मोदी की सरकार है, चाचा बैठे उधर, चाचा कुछ तकलीफ हुआ आपको?
इसमें कोई घरकुल नहीं मिला क्या? उन्होंने बोला था क्या कि मुस्लिम बांधवों को घरकुल नहीं देने का, पगार नहीं देने का, नल नहीं देने का? ऐसा हुआ क्या? बचत गट की महिलाएं उनको कुछ नहीं मिला, ऐसा हुआ क्या? ऐसा कुछ नहीं हुआ। जो भी योजना इस देश से निकलती है वो इस देश में रहने वाले हर जाति हर धर्म के लिए निकलती है। आज कोई मुस्लिम बांधव किसान है तो उसको भी 12,000 रुपए साल के मिलते हैं प्रधानमंत्री कृषि सम्मान योजना से। पण घाबरायचं, कायदे आले, अरे बापरे, मुसलमानो घाबरा. कसले कायदे? या देशाच्या सुरक्षा महत्वाच्या नाही तसं कोणता मुस्लिम बांधव या देशात म्हणतो? नाही म्हणत. या देशामधली बॉर्डर सुरक्षित पाहिजे असं आमच्या मुस्लिम बांधवालाही वाटतं. आणि इथे ज्याचा दादा परदादा, ज्याचा इथं पुरं खानदान आहे, ज्याच्या 4 पिढ्या गेल्या, त्या मुस्लिम बांधवाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही आलात का बांगलादेश मधून? तुम्ही आलात का दुसऱ्या देशातून? तुम्ही भारतीय आहात आणि या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला इथून कोणीच हलवू शकत नाही. त्या अपप्रचाराला बळी पडू नका. आणि जर कोणी आला तुमच्यामध्ये तर मी त्यांच्या समोर उभी राहीन. गोपीनाथ मुंडेची लेख आहे. वंचितांना आणि ज्यांच्याकडे शक्ती नाही आहे त्यांना शक्ती देण्याचं काम या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार. काहीतरी अपप्रचार करायचा, संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे कशाला संविधान बदलणार आहे? कोणी संविधान या देशाचा बदलणार नाही. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याच्यामुळे चहाची टपरी असणाऱ्या माणसाचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झालाय. या संविधानामुळेच झालेला. त्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. त्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. त्या माझ्या महिला इथे आल्या, CRP वगैरे कोणी असतील, बचत गटाच्या महिला असतील, त्या बचत गटाच्या महिलांना आठवते का पंकजाताई तुमच्या मंत्री होत्या तेव्हा या बचत गटाला काय काय निर्णय घेतले? 4.5 लाख महिलांनी बोलून मोदींचा आम्ही कार्यक्रम घेतला. या बचत गटाच्या महिलांचं कर्ज वापस करत होत्या त्या बिचाऱ्या. जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा त्या नोटबंदीमध्ये सगळे लोक म्हणाले कर्ज माफ करा, कर्ज माफ करा. मोठे मोठे उद्योगपती पासून ते गरीब माणसापर्यंत प्रत्येक जण हाय खात होता. शेतकरी म्हणत होता कर्ज माफ करा, व्यापारी म्हणत होता सवलत द्या. अशा वेळी माझ्या या बहादर महिलांनी 100% कर्ज वापस केलं. हो बचत गटांच्या त्यांना टाळ्याच द्या. महिलेचा स्वभाव कसा असतो मी तुम्हाला सांगते. शेजारच्या घरून आपलं दूध जर नासलं, शेजारच्या घरून वाटीभर जर दूध आणलं तर जोपर्यंत दूधवाला येत नाही ते दूध वापस करत नाही तिला बाईला काही करमतच नाही. आपल्या घरी अचानक पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर आपल्या घरी जर शिरा करायचा असेल, साखर कमी पडली, मैत्रिणीकडून साखर आणली वाटीभर, तर जोपर्यंत वाण्याच्या दुकानातून साखर आणत नाही तिला वापस करत नाही, या माऊलीला काही चैन पडत नाही. उधार आपल्याला जमतच नाही. माझाही स्वभाव तसा आहे. ज्यांनी ज्यांनी मला काही दिलं मी त्याला परत दिलंच आहे. हा माझा स्वभाव आहे. तुम्ही जर मला मतदान दिलं तर मी तुम्हाला परत विकासाच्या रूपाने परतफेड करणारच आहे. हे माझं वचन. मारलंय कुठं घोडं, सगळं तर चांगलंय. आता मला सांगा 1,71,000 मतांनी प्रीतमताई जिंकला. आता काय वाटोळ झाले 5 वर्षात? उलट मी तर कुठल्या पदावरच नाही. समजा कुणाची नाराजी तर जे पदावर आहेत त्यांच्यावर असेल. मी तर संघटनेचं काम करत होते. जेव्हा कुणाची नाराजी आहे त्याच्यात माझा काय संबंध? कोणाच्या इतर समजा नळ पोचला नाही, कुणाला घरकुल मिळालं नाही तर ते सुरेशांना बघून येतील. कुणाच्या गावाकडचा रस्ता राहिलाय ते सुरेशांना बघून येतील. ते सक्षम आहेत ना बघायला. माझा काय विषय? आता येऊन जाऊन काय विषय? पंकजाताईचा काय दोष आहे माझा? मी कधीच कुठल्या समाजाला अंतर दिलं नाही. कधीच कुठल्या समाजाला शिवाय देण्यासाठी मी कुठला मंच वापरला नाही. कधीच 2 जातीला एकमेकांच्या अंगावर भिडवण्यासाठी माझ्या राजकारण नव्हताच नाही. मी भिंत आहे त्या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात. तुमच्या अंगावर ज्यांचा घाव येणार आहे तो घाव मी झेलणार आहे. मी तुमची ती भिंत आहे. काय चूक आहे माझी? कशामुळे असं वाटावं? प्रत्येक गावात मी चालले, त्या गावामध्ये वातावरण तर चांगलंय, सगळे मला ओवाळले, ढोल ताशे वाढायले, सगळं चाललंय. आता मी काल समाजाची म्हणलं सगळ्या समाजाने बैठक घ्या म्हणले, मराठा समाजाने बैठक घ्या म्हणले, मी घेतली. त्या लोकांना बोलले, एकदम हाताची घडी तोंडावर बोट बसले होते, हो हो म्हणत होते. मी उभं केलं 2-3 सरपंचांना. म्हणजे काय रे बाबा, जेव्हा तू सरपंच होता किती निधी आला? हो ताई. तो माझे नव्हते बरं का, राष्ट्रवादीचे होते ते लोक, धनुभाऊचे. त्यांनी म्हणले ताई तुम्ही असताना एवढा निधी आलाय, आम्ही अजून नारळच फोडायला ताई.
म्हणलं वा वा वा, खुश आहेत का? हो छान आहे. काही मला द्यावं लागलं का? रे बाबा तुम्हाला कधी चहा पाणी काही नाही ताई, 1 रुपया नाही खर्च केला आम्ही, तुम्ही आम्हाला किती दिलं? म्हणलं सगळं छान आहे. मागच्या वेळी गावात किती मतं होते? ताई 65% मतं होते. म्हणलं तू कुठं होतास? ताई मी तुमच्या विरोधात होतो. म्हणलं अरे बापरे, आता तू माझ्या बाजूने आला तर 75% झाले पाहिजे. नाही ताई 60% पडतील. तुम्ही लोक माझ्यावर असताना, विरोधात असताना 62% आणि आता तुम्ही माझ्या बाजूने असताना 60%, असं कसं? ताई गडबड झाली आहे म्हणे. म्हणलं काय गडबड झाली? ताई जरा लोकांमध्ये गैरसमज झालाय. म्हणलं कुणाविषयी? माझ्याविषयी? नाही ताई, तुमच्याविषयी शत्रू सुद्धा वाईट बोलत नाही हो, कुणीच तुमच्याविषयी वाईट बोलत नाही. म्हणलं मग गैरसमज काय झालाय? नाही ताई लोक लय नाराज आहेत आरक्षणामुळे. म्हणलं आरक्षणामुळे का नाराज आहेत? मी काय केलंय? मी रोखलंय का आरक्षण? मी देण्याच्या भूमिकेत आहे का आरक्षण? नाही ना, मग नाराजी कशी? तसं काही नाहीये. म्हणजे कशाला पाहिजे आरक्षण? मागच्याही सभेत मी विचारलं कशाला पाहिजे आरक्षण. मी एका पोराला उभं केलं. आता उभं आहे का कोणी पोरगा लहान शिकन? हे तू काय नाव तुझं? नाव तुमच्या मागचं तुम्ही पोरगा आहेत का? पोरगा समजतात काय अजून स्वतःला? काय नाव बेटा तुझं? बांगरच भरलेत का काय? कुणीतरी आहे का बोलायला? उठ बेटा, त्याचे काही शिक्षण राहिल्यासारखं वाटत नाही मला. तरी उठ बेटा, मला प्रश्न विचारायचे तुला. आता माझं उलट आहे, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. नाव काय सांग जगासाठी? थांबा ना. अरे हो, पण जगाला कळू द्या नाव. नाव सांग बेटा. प्रसाद घुमरे. आमच्या आईकडचा आहे का? गोपाळगावचा होता की मगाशी? हो, तात्यासाहेबांचा मगाशी चिठ्ठी उडून गेली मला त्यांचा अनुभव. मग आरक्षणाच्या लढाईत आपण सगळे आहात की? तुमचा हक्क आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. मग आरक्षण कशासाठी पाहिजे? 2 कारण द्या. शिक्षणासाठी, दुसरं नोकरीसाठी. शिक्षण आणि नोकरीसाठी. बस बेटा, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे. आणि हे तुमच्या आरक्षणाची जी कायद्याने मागणी आहे त्याच्या पाठीमागे गोपीनाथ मुंडे ही उभे होते. पंकजा गोपीनाथ मुंडे पण उभी आहे. आणि पंकजा गोपीनाथ मुंडे जर हे कायद्याने मिळणार आरक्षण जर कोणी रोखत असेल तर त्याच्या समोर सुद्धा उभे राहायला मागे पुढे बघणार नाही. तर वंचितांची लढाई आम्ही लढतोय. बरोबर आहे, तुमच्या लेकरांना शिक्षण पाहिजे आणि तुमच्या लेकरांना आरक्षण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. हे सगळं मान्य आहे, हे होणार आहे. पण ह्या निवडणुकीत माझा बळी जात नाही, माझा मी जिंकणारच आहे. पण काय मिळणार? आम्ही गुलाल लावून जेव्हा मिरवणूक काढणार आहोत तर ते गुलाल लावून तुम्ही सुद्धा सामील व्हा ना. तुम्हाला नाहीतरी आरक्षण पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. कशाचं पाहिजे? ओबीसीचं पाहिजे. मग कशाला म्हणता आपलं आपलं बघा? आम्ही तेच आहे ना. व्हायचंय तेच आणि द्यायचं नाही, असं नाही चालणार. आता मला आत्ता फोन आलाय बघा गाडीत. ते प्रताप जाधवचे माणसं आले तिकडे बुलढाण्याचे. त्यांची मी सभा घेतली. म्हणजे ताई यावंच लागेल, सीट गडबड आहे, तुम्हाला यावंच लागेल. मी चिखलदऱ्याला हेलिकॉप्टरने जाऊन सभा घेतली. त्यांचे लोक आले प्रचाराला. असं म्हणाले की प्रतापराव जाधव येणार आहेत. ते म्हणले ताई तुम्ही आमच्या अडचणीला धावून आलात, आम्ही तुमच्या येणार. विखे पाटील साहेबांचा फोन आला सकाळी, ताई तुम्ही पटकन एक सभा द्या, आम्ही सगळे तिथे तुमच्यासाठी मोकळे आहोत. संदीपान डोंगरेचा फोन आला, ताई तुम्ही पटकन एक सभा द्या, आम्ही सगळे आहोत. राणा पाटलांचा फोन आला, ताई तुम्ही एक सभा द्या, आम्ही तुमच्यासाठी आहोत. आणि मग तुम्ही का नाहीत माझ्यासाठी? मी काय गोडं मारलंय तुमचं? काय वाकडं केलंय का कुणाचं? मग काय झालंय? मी जर 8 खासदारांना सभा घेऊन निवडून आणू शकते तर तुम्ही मला नाही निवडून आणू शकाल. अहो, एका बाजूला सुरेश अण्णा, एका बाजूला आजमे काका आहेत. 2 आमदार समाजाचे, एखादा खासदार करा की दुसऱ्याचं काय बिघडलंय? पण तुम्ही असं काय गणित मांडायला? सभापती आमची नगराध्यक्ष कोण आहे? हा? आणि तुमच्या सभापती कोण आहे? पंचायत समितीचा कोण आहे? मार्केट कमिटीचा सभापती कोण आहे? आणि तिथं आरक्षण असेल कोण आहे? आम्हाला वाईट वाटलं का? असं नका रे करू. हे बाहेरचे माणसं येऊन आपल्याला डिस्टर्ब करते. आपण एकच आहेत. माझं हे कापलं ना आता तरी तेच रक्त निघणार आहे जे तुमचंच कापल्यावर निघणार आहे. हे बंद करा.
नका करू. मोठे विचार करा, उंच विचार करा. पुन्हा आम्हालाही प्रचाराला यायचं विधानसभेच्या जिल्हा परिषदेच्या ना, आम्हाला तोंड तर ठेवा. हे मोकळाच बोलायले, कारण कुणीच मोकळं बोलणं का घाबरायलाच माहित नाही. ट्रोलिंगला तर घाबरायचं काही कारण नाही, कारण या देशाचा हित हे आमच्या पक्षाचे संस्कार आहे. ज्या पक्षात सुरेश अण्णा सुद्धा आहे. देशाचा हित, राष्ट्रहित प्रथम, पहिले देश, मग पार्टी आणि मग मी. मग देशाच्या हिताचे विचार बोलताना मी का मागे पुढे पाहू. या देशामध्ये सर्व आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, बाराबलुतेदार आहेत, ओबीसी आहेत, सगळे आहेत, मराठा आहेत, सगळे आहेत, बालिका आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत. या सगळ्यांचं हित बघायचं. मी बघितलं नाही का? बघितलेला. आज तुम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी, कालच लिस्ट लागली आहे शाहू कॉलेजची. सुरेशांना ऑनलाईन जाऊन बघा. 200 मताला क्लोज होतंय ओबीसीचं आरक्षण आणि ओपनचं 174 मताला होतंय. घ्या आरक्षण, घ्या, तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही हे नका समजू की सोपं होणार आहे. मेरिट वाढले. तुम्ही किती मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्ड करा, ओबीसीचं मेरिट ओपन पेक्षा आहे. हे संघर्ष ज्याला परिश्रम करायचे त्या मुलांसाठी नाहीये. हे संघर्ष आता निर्माण होतात इलेक्शन आले की. आणि पुन्हा इलेक्शन झाल्यावर जिकडे तिकडे जाईल आणि काय होईल तो पंकजाताईला 10-20 मताचा धोका होईल. अजून काय होईल. पण माझं एवढीच इच्छा आहे की माझ्या आनंदात तुम्ही पण आनंदी राहा. मी आनंदाचा घास घेत असताना तुम्हीही तो घास खावा, अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की जेव्हा ऊसतोड कामगारांचा लवाद होतो ना, तेव्हा आम्ही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार एकत्र बसून ते लवाद करत असतो. तेव्हा ते कारखानदारांकडून असतात आणि मी ऊसतोड कामगारांकडून असते. असा लवाद बसल्याशिवाय तुमचा विषय मिटणार नाही रे बाळांनो, असा मिटणार नाही. कोणीतरी शहाणा माणूस त्या टेबलवर पाहिजे जो जाती जाती भांडण नाही लावणार. चला हा विषय मिटवा, काय होईल ते बघू, मार्ग काढू, असा म्हणणारा शहाणा माणूस पाहिजे. हे नाही म्हणणार आणि हे नाही म्हणणार तर कसं होईल. ते शहाणा माणूस आता तरी राज्यात मी टिकू नये बरं का. तुम्ही असं नका करू. ही निवडणूक प्रतिष्ठेची मी बनवणार नाही, सुरेश अण्णा बनवणार नाही. मी जर म्हणले नका मत देऊ, त्यांनी जरी म्हणले मत देऊ नका, तरी तुम्ही मतच द्या. तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवडत असतील त्यांना द्या. ते नको आहेत तर मला. मी नाही तर मुंडे साहेबांचं बघा चेहरा, मुंडे साहेबांचं नाही तर कमळाचं फुल बघा. तेही नाही आवडत तर थोडं घड्याळ बघा, काय बिघडत आहे. इथं घड्याळाची आमची युती झाली आहे ना, झाली ना, आता काय करायचं. काय बघायचं ते बघा, पण ते कमळाचं फुल दाबा. मला 3 गोष्टी करायला दिल्लीत जाऊ द्या. तुम्ही आयुष्यभर माझंच नाव घेतात बरं का, आणि आताही तुम्ही घेतात. माघारी चांगलंच बोलतात, वाईट बोलत नाही कोणी. सोशल मीडियाचे 10-20 लोक या जिल्ह्याचं भविष्य नाही रेखाटू शकत. माझी विनंती आहे तुम्हाला, या जिल्ह्याला ही संधी परत येणार नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि पंकजा मुंडे संसदेत ही संधी परत येणार नाही. 5 वर्ष मी जसा कारभार केलाय त्या कारभारावर विश्वास ठेवा आणि मला आशीर्वाद द्या. या जिल्ह्यात एवढा मोठा प्रकल्प आणीन की तुमच्याच गरीब पोरांना नोकरी मी लावीन. या जिल्ह्यात असा प्रकल्प आणीन की तुमच्या इथे बाहेर रोजगारासाठी भटकंती थांबेल. मी या जिल्ह्यामध्ये सिंचनाचे विषय मार्गी लावून माझ्या शेतकऱ्याला अडचण येणार नाही. सगळी जमीन ओलिताखाली आणण्यासाठी मी अपार प्रयत्न करेन. आणि या जिल्ह्यामध्ये एक असं मोठं हॉस्पिटल करेन की इथल्या गरीब बायबापड्यांना, इथल्या गरीब माणसाला इलाजासाठी जीवन सोडून जाऊ लागू नये. शेती विकायले, दागिने गहाण टाकायले तर इलाज करायला येत लोक, पण त्यांची परिस्थिती नाही. त्याच्यासाठी मला हे गोष्टी करायच्या. हे गोष्टी मीच करू शकते हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर तुमचा विश्वास आहे. फक्त तुम्हाला तुमच्या मनातली ती भिंत काढायची. एक जण येऊन मला काल तेलगावमध्ये माझाच होता कार्यकर्ता, ते म्हणले ते जातीसाठी माती खा म्हणाले. कोण म्हणाले मला माहित नाही बरं का. ते म्हणला, मी म्हणलं ठीक आहे, पण माती कशाला खायची. पुरणपोळी खा, मोदक खा, गुलाबजामुन खा, माती नका खाऊ. जातीसाठी माती नका खाऊ, मातीसाठी जाती पाडून टाका आणि एकदा एक चमत्कारिक निर्णय या बीड जिल्ह्यातून द्या. हा निर्णय तुम्हाला कधीच मागात पडणार नाही.
पण या निर्णयात सहभागी नाही झाला तर या जिल्ह्याला खूप महागात पडेल, या जिल्ह्याच्या विकासाला खूप महागात पडेल. मी मत मागते ते विकासासाठी मागते. मी माझ्या जातीवर, माझ्या धर्मावर नाही, माझ्या गुणांवर मत मागते, माझ्या राजकीय प्रवासावर मत मागते. मी तुम्हाला जे मत मागते आहे ते तुमच्या भविष्यासाठी मागते. मला काही तोले जंग वाजवाडा बांधण्यासाठी मागत नाही. मला दार दागिने गाडी बंगला ह्याच्यासाठी मागत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. मी मत मागते की या बीड जिल्ह्याच्या तरुणाईचं भविष्य घडवणारं मत मागते. आजच्या तरुणाईचं चित्र बघून थोडस मन उदास होतं. त्या पुरोगामी काळामध्ये मुंडे साहेब राजकारणात आले त्यावेळी लोक राजकारणामध्ये विचार पुढारलेले मांडण्यासाठी जन्म घेत होते. आता विचार मांडायला घाबरते. की एवढीशी किती गोड आहे आमची नगराध्यक्ष, एवढीशी पोरगी, ती म्हणते ताई आम्ही तुमची बाजू घेतली तर आम्ही ट्रोल होतो. का बाबा, मी पाकिस्तानातून किंवा बांगलादेशमधून का चीनमधून आले, मी इथलीच आहे ना, माझी बाजू घ्यायला काय अडचण आहे? का ट्रोल व्हावं कुणी? समोरच्या माणसाचे 10 कर्तृत्व तर लिहून दाखवावे. कर्तृत्वाची जोड नाही, नेतृत्वाची जोड नाही, दातृत्वाची जोड नाही आणि माझ्या मातृत्वाची तर जोडच नाही. या जिल्ह्याला मातृत्व समजून मी सांभाळले. का ते लेकरू ट्रोल व्हावं? एवढीशी ती पोरगी बिचारी बोलायली चुनचुनीत, का तिने ट्रोल व्हावं? तिने तिच्या पक्षाचे विचार मांडले, ज्या अण्णांनी तिला नगराध्यक्ष केलं त्यांचे विचार मांडले, ज्या पक्षाचे मी नेता आहे त्यांचे विचार मांडले. का नाही? काय ट्रोल व्हावं? काही ट्रोल व्हायची गरज नाही. माझी तुम्हाला अजून एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही 13 तारखेपर्यंत तुमचे सोशल मीडिया बंद करू टाका. विषयच मिळतो, विषयच मिळतो. मला मागच्या वेळेची मताची यादी आहे माझ्याकडे, चांगली यादी आहे. आता तर कसं झालंय, हे सगळं ऑनलाईन झाले ना अण्णा, तुम्हीच केलंय सगळं ऑनलाईन. हे सगळं सिस्टीम, कोणत्या बूथवर कोण माणसं आहेत, किती लोक आहेत, त्यांचं उत्पन्न काय, ते किती नोकरी करतात, बाहेर किती आहेत, कोण बचत गटाचे आहेत, कोण कुठे आहेत, कोण कुठे आहेत, हे सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे मतदान सुद्धा लिहिलेलं असतं. कोणाला मिळणार आहे, किती मिळणार आहे, कोण देणार आहे, कसं देणार आहे, हे आम्हालाही अंदाज आहे. आम्ही तिथून पुढचंच मोजणार आहे. तुम्ही सगळेजण यावेळी मला आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. कोणी आलं तर नरेंद्र मोदीपेक्षा मोठा माणूस इथे येणार नाही मत मागण्यासाठी. त्याच्यापेक्षा मोठा आला तर द्या. आणि नरेंद्र मोदींनी जे दिले त्याच्यापेक्षा 1% जरी दिलं ना त्या माणसाने असेल तर त्याला मत द्यावं, काही माझं म्हणणं नाही. नरेंद्र मोदींनी या जिल्ह्याला जे दिलंय ना, या जिल्ह्याचे नसून, या राज्याचे नसून, देशाचे असल्यामुळे ते दिलंय, तेवढं तर कोणी तुम्हाला दिलेलं नाही. त्यामुळे मतदान द्या. अण्णांची चिठ्ठी आली आहे, पुढे लोक थांबलेले आहेत. भाषण चांगलं रंगात आलं असल्यामुळे लोक ऐकत होते, मी बोलत होते. स्वतःसाठी मलाच घाण घालावं लागणार आहे, मलाच बोलणार आहे म्हणून 5 मिनिटं मी जास्त बोलले.